नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी विशेषतः ज्या गावच्या उद्या निवडणुका होत आहेत त्या गावच्या सन्माननीय मतदार नागरिकांशी काही संवाद साधू इच्छितो. उद्या आपल्या केज तालुक्यातील एकूण 25 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होत आहेत. खरं तर सरपंच आणि सदस्यांच्या 23 ग्रामपंचायतमध्येच निवडणुका होत आहेत, परंतु एका ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक होते फक्त, आणि एका ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक सदस्यांची होते. असे 23 पूर्ण, म्हणजे सरपंच आणि सदस्यासह 23, आणि 2 ग्रामपंचायतीमध्ये एका ग्रामपंचायतीत सरपंच तर एका ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची पोटनिवडणूक होते. अशा प्रकारे उद्या महत्त्वपूर्ण निवडणूक या 25 गावामध्ये होणार आहे. सन्माननीय नागरिकांनो, खरं तर या 25 गावामध्ये 5 प्रमुख असे सर्कलची गावं आहेत जी केज तालुक्याच्या या संपूर्ण व्यवस्थेमध्ये एक प्रभाव टाकणारी गावं आहेत. मग ते राजकीय, आर्थिक, व्यावहारिक सगळ्या बाबीमध्ये ही गावं महत्त्वाची आहेत. आणि ती गावं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गावं नांदूरघाट, आपल्याला माहिती सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ग्रामीण भागातली ओळखली जाते. त्यानंतर युसुफ वडगाव, त्यानंतर बनसारोळा, होळ आणि आडस, ही 5 अतिशय प्रमुख गावं आहेत ज्या ठिकाणाहून केजचं राजकारण असेल, केजचं व्यावहारिक, बाजार, सगळ्या गोष्टीवर प्रभाव टाकणारी गावं आहेत. या गावच्या निवडणुका होणार आहेत. या व्यतिरिक्त मला वाटतं दुसरी जी गावं आहेत काही, बोरी सावरगाव, त्यानंतर भालगाव, बहुतेक या एका गावामध्ये कुठल्या आता कन्फर्म नाही मला सांगता येणार, काहीतरी मतदानावर बहिष्कार बी आहे, नेमकं मी आता नाही सांगू शकणार, पण आहे असं कळतं आहे. त्यानंतर नायगाव, माळेगाव, पिठीघाट, पिराचीवाडी, तरनळी, सासुरा, सुरडी, बनकरंजा, शिरपुरा, आरणगाव, काळेगाव घाट, त्यानंतर डोणगाव, मुलेगाव, उंदरी, कोल्हेवाडी, लिंबाचीवाडी आणि रामेश्वरवाडी. मला वाटतं रामेश्वरवाडीमध्येही फक्त सदस्यांची निवड होते, एक पोटनिवडणूक होते. तर या सगळ्या गावच्या निवडणुका उद्या होत आहेत. मी म्हणेन की या गावचं भविष्य पुढच्या 5 वर्षासाठी उद्या ठरणार आहे. सन्माननीय नागरिकांनो, दरवर्षी निवडणुका येतात. शेवटच्या 2 दिवसात या निवडणुका मॅनेज केल्या जातात. आपल्याला माहिती आहे की कोण मॅनेज करतं? ज्याला या तुमच्या ग्रामपंचायतीमधून प्रचंड भ्रष्टाचार करायचा आहे ते लोक कदाचित आज पूर्वसंध्येला पैसे वगैरे वाटण्याचं काम, किंवा काही आमिष दाखवण्याचं काम, किंवा खाण्यापिण्याला काही देण्याचं काम हे करतात. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, अगदी हात जोडून, या सर्व गावच्या लोकांना, विशेषतः मतदारांना, की पुन्हा 5 वर्ष पश्चाताप करून काही उपयोग नाही. तुम्हाला कुणी काही लालच दिली बी असली, विनंती करून सांगतो, तरीही मतदान करताना जसंही तुम्ही मतदान कक्षात जाल तेव्हा आपल्या मुलाबाळाची भविष्य डोळ्यासमोर घ्या. कारण आपल्या देशाचं सगळ्यात वाईट गोष्ट कोणतं असेल, दुर्दैव कोणतं असेल, तर मतदार 5 वर्ष सतत टीकाटिप्पणी करत राहतात. आता बघतो निवडणुका आल्यावर अमुक तमुक सगळं, पण शेवटच्या 2 दिवसात त्यांचं डोकं जागेवर राहत नाही. असं मॅनेज होतात ते. आणि 2 दिवसात मॅनेज करणाऱ्यांनाही माहिती आहे की फक्त थोडा जोर लावला की पुन्हा 5 वर्ष काही करायची गरज नाही. तर कृपया असं होऊ देऊ नका. तुमची मुलं, ज्यांची मुलं मोठी असतील त्यांची नातवं याच गावामध्ये लहानाची मोठी होणार आहेत, याच गावच्या रस्त्यावरून चालणार आहेत, याच गावच्या समस्यांचा त्यांना त्रास होणार आहे. म्हणून कृपया हात जोडून आपल्या सर्वांना, एक सामाजिक क्षेत्रातला एक छोटा तुमचा कार्यकर्ता म्हणून म्हणा, किंवा एक नागरिक म्हणून, कृपया उद्या डोकं शांत जाग्यावर ठेवा. मतदान कक्षात गेल्यानंतर जे उमेदवार आहेत त्याच्यात खरोखर चांगला उमेदवार
थोडक्यात प्रामाणिक त्याच्यात प्रामाणिक कोण आहे किंवा कोण करू शकतो काही कामं, हे सगळं चिंतन करा आणि त्याच्यानंतरच बटन दाबा. कृपया त्याच्या अगोदर आपण खूप विचार करा. जर या 25 गावांनी यावेळेस असं काळजीपूर्वक आणि योग्य माणसाला निवडून दिलं तर केज तालुक्यात हे पायंडे पडतील आणि केज तालुक्यातील राजकारण भ्रष्टाचारमुक्त होऊ शकेल. कारण दर 5 वर्षांनी निवडणूक येते, लक्षात घ्या. दरवर्षी नाही येत. 5 वर्ष पुन्हा तुम्हाला तुमच्या हातात काहीच नाही आहे. कोणी तुम्हाला आता 1,000-500 रुपये देईल, कोणी अगदी तुमच्या मताची किंमत 4-5 हजारापर्यंत करेल. कृपया ही तुमची मताची किंमत नाही, लाखो नाही करोडची बी नाही. कारण तुमच्या गावचं भविष्य तुमच्या पूर्णपणे हातात आहे. उद्याची वेळ गेल्यानंतर तुम्ही काही पश्चाताप करून उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं पुन्हा मी आपल्याला सांगतो आहे की उद्या खूप आपण सर्वांनी सतर्क राहून गावात जे योग्य माणसं आहेत, तुम्हाला म्हणलं तो किती छोटा असो, अपक्ष असो, कुठल्या गटात उभा राहिलेला असो किंवा अपक्ष असो, जर तो योग्य असेल, प्रामाणिक असेल, तो किती गरीब असला तरी चालेल, त्याची किंमत तुम्ही त्याच्याकडं काय आहे याच्यावर करू नका. त्याची किंमत त्याच्या प्रामाणिकपणावर करा. त्याची किंमत गावासाठी त्याची कार्य करण्याची धडपड असेल काही पाहिलेली तुम्ही ते करा, किंवा तो करू शकेल याच्यावर तुम्हाला विश्वास असेल अशाच लोकांना कृपया निवडून द्या. गटात कोण लोक आहेत हे बघू नका. कारण गटात अनेक वेळा सगळे पैसेवाले किंवा हे ते घेतलेले असतात. गट वगैरे बघूच नका, माणूस बघा फक्त. गट किती असो, कारण बऱ्याच वेळा पॅनल बनतात, पण त्या पॅनलमध्ये तोंड बघून लोक घेतलेली असतात आणि मग अशावेळी आपल्याला खूप मोठा त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, उद्याचा दिवस केज तालुक्यातील या प्रमुख, विशेषतः पुन्हा सांगतो, नांदूर घाट खूप महत्त्वाचं गाव आहे आपल्यासाठी. या गावात बाजारपेठ आहे, खूप मोठी गावं जोडलेली आहेत आणि म्हणून हे गाव महत्त्वाचं आहे. त्यानंतर युसुपोड गाव, असंच हे गाव आहे, हे सुद्धा केज तालुक्यातील मोठं गाव आहे. त्यानंतर बनसारोळा, होळ आणि आडस ही गावं खूप प्रभावशाली गावं आहेत. यांनी जर राजकारणात असा नवीन निर्णय घेतला तर मला खात्री आहे केज तालुक्यातील राजकारण पुढच्या काही वर्षामध्ये पूर्णतः बदलेल. योग्य माणसं सत्तेत येतील आणि जे शिक्षण किंवा बाकी क्षेत्रामध्ये गावचा विकास करू शकतील अशी माणसं जर आली तर आपलं भविष्य बदलायला काहीच वेळ नाही. पुढच्या पिढ्या आपल्याला खूप कदाचित आशीर्वाद देतील. पुन्हा सांगतो, कोणी तुम्हाला शपथा घातल्या काय, पैसे किंवा लालूच दाखवून काही दिलं काय, खाण्यापिण्यासाठी काही दिलं काय, हे तुमच्या मताची किंमत कधीच होऊ शकत नाही. अनेक तुम्ही आत्तापर्यंत मतदानाबद्दलच्या क्लिपी पाहिलेल्या असतील. हे सगळं डोक्यात ठेवा आणि उद्या इतिहास घडवा. इतिहास कोणी कितीही मोठा असू द्या, कोणत्याही पक्षाचे नेते असू द्यात, त्यांना एकदा दाखवून द्या तुम्ही त्यांचे गुलाम नाहीत म्हणून. कारण तुमचं मत कोणाचं गुलाम होऊ शकत नाही. तर विनंती आहे, हा व्हिडिओ जो आहे उद्याच्या निवडणुकीसाठी त्या सर्व मतदारापर्यंत पोचवा. जे 25 गावाचे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, तरच उद्या एक इतिहास घडेल आणि आपल्याला योग्य उमेदवार जे आहेत ते सत्तेत येतील आणि ते गावचं नक्की कल्याण करतील. त्याच्यानंतर आपण नंतरसुद्धा जर जे चांगले उमेदवार येणार आहेत त्यांनाही आपण आवाहन करणार आहेत की लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, तर आता तुमचंही काम आहे की तुम्ही चांगल्या आपल्या गावच्या विकासाच्या वाटा धरून आपण पुढं गाव नेण्याचा प्रयत्न करा. तर पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. मी मुद्दाम आपल्या सगळ्याला माहिती असेल, मी खरं तर मागच्या 2 दिवसामध्ये आरक्षण संदर्भामध्ये उपोषणाला बसलेलो होतो, परंतु आज शेवटी एक सामाजिक जाणीव म्हणून मी आपल्याला हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो आहे, कृपया आपल्या गावचं भविष्य आपल्या डोळ्यासमोर ठेवा. उद्या जेव्हा तुम्ही आपल्या मतदान केंद्रावर जाल तेव्हा मतदान करताना, बटन दाबताना गावचा योग्य माणूस, अगदी योग्य कोण आहे, प्रामाणिकता त्याची, गावासाठी धडपडण्याची स्थिती, त्यानं किती पैसा खर्च केला हे बघू नका. त्यानं काहीच कुणाला देऊ शकला नसला तर त्यालाच तुम्ही मतदान द्या, जर तो चांगला असेल तर. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा
विनंती आहे, मला खात्री आहे की माझ्याबद्दल आपण नक्कीच या विनंतीला मान्य करून उद्या आपल्या गावच्या योग्य उमेदवारांना निवडून द्याल. जर असं केलं तर माझं आपल्याला आव्हान करणं हे खूप सार्थकी ठरेल. हा व्हिडिओ पुन्हा एकदा विनंती करतो, या सर्व 25 गाव, ज्यामध्ये आत्ता मी म्हटलं नांदूरघाट, इसुपोडगाव, बनसारोळा, होळ, आडस याच्यासह बोरी सावरगाव, भालगाव, नायगाव, माळेगाव, पिटीघाट, पिराचीवाडी, तरनाळी, सासुरा, सुरडी, बनकरंजा, सिरपुरा, आरणगाव, काळेगाव घाट, डोणगाव, मुलेगाव, उंदरी, कोलेवाडी, लिंबाचीवाडी आणि रामेश्वरवाडी या सर्व गावच्या नागरिकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण उद्या आपल्या गावातील योग्य उमेदवारालाच निवडून द्या. कुणाच्या आमिषाला बळी न पडता स्वतःचा सत्सत विवेक जागा ठेवून योग्य उमेदवार निवडून द्या आणि आपल्या मुलांचं, आपल्या नातवांचं भविष्य उज्ज्वल करा. धन्यवाद.